Hello students, welcome to my online lecture. I welcome to all my new YouTube channel. First, I introduce myself. My name is Mr. Kedar Deshmukh. The name of the college is Srimati Meenalben Mehta College, Pasgani. The today's class is related with BCom Part 3 according to new CBCS pattern semester 6. Today's subject is Advanced Accountancy paper number 3. Under this subject, in our previous lecture, we start the unit number 1. The name of the unit is Elements of Cost. Okay, in our previous lecture, we have to be discuss the concept of elements of cost. Okay, and also discuss the concept of direct material. Okay, two concepts we have to be discussed in our previous lecture. The name of the unit is Elements of Cost. The definition of elements of cost is also discussed in our previous lecture. Four heads also discussed in our previous lecture. Example of direct materials. Concept of direct material also discussed in our previous lecture. Okay, various example of direct material. Okay, now today's lecture we will discuss the concept of direct labor. Okay, in this particular point we will see what is the meaning of direct labor, what are the different examples of direct labor, and what are the features of direct labor. या पॉइंट मध्ये आपण डायरेक्ट लेबरचं मीनिंग काय आहे ते बघणार आहोत. त्याच पद्धतीने डायरेक्ट लेबरचे व्हेरियस एक्झाम्पल सुद्धा आपण या पॉइंटच्या अंडर काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर ना डायरेक्ट लेबरची जी काही वैशिष्ट्ये आहेत, जे काही फीचर्स आहेत, ते सुद्धा आपण आजच्या लेक्चर्स मध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. वी नो दॅट द मीनिंग ऑफ लेबर मीन्स ए वर्कर हु वॉज इन दी फॅक्टरी. ओके, आता आपल्याला माहितच आहे की लेबर म्हणजे कोण. लेबर म्हणजे अशी व्यक्ती जी व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करत असते, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, लेबर असे म्हणतो. बघा पुन्हा एकदा, फॅक्टरीमध्ये जे कर्मचारी काम करत असतात अशा कर्मचाऱ्यांना आपण काय म्हणतो, लेबर म्हणतो. द क्वेश्चन अराइजेस इज दॅट व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायरेक्ट लेबर. ओके, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की डायरेक्ट लेबरचं खरं मीनिंग काय आहे. ओके, देर आर ए नंबर ऑफ वर्कर्स वर्किंग इन द फॅक्टरी अँड आउट ऑफ दिस different workers, some worker are actually involved in the production process and some worker are not actively involved in the production process. आपण बघत असतो की फॅक्टरीमध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात, परंतु या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी हे प्रोडक्शन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असतात, काही कर्मचारी प्रोडक्शन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व नसलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायरेक्ट लेबर. Direct labor means the labor or the worker who are directly engaged in the production process. बघा आता डायरेक्ट लेबरचं मीनिंग काय आहे, असे लेबर किंवा असे वर्कर जे प्रोडक्शन प्रोसेस मध्ये एंगेज असतात किंवा प्रोडक्शन प्रोसेस मध्ये बिझी असतात, अशा कन्सेप्टला आपण काय म्हणतो, डायरेक्ट लेबर असे म्हणतो. ओके, द मीनिंग ऑफ डायरेक्ट लेबर इज the workers which are directly engaged converting the raw material into finished good. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर डायरेक्ट लेबरचं मीनिंग काय आहे, असे वर्कर की जे वर्कर डायरेक्टली एंगेज असतात कशामध्ये, रॉ मटेरियलचं कन्वर्जन कशामध्ये करण्यामध्ये, फिनिश्ड गुड्स मध्ये. अशा वर्करला आपण काय म्हणतो, डायरेक्ट लेबर असे म्हणतो. ओके, नाउ लेट्स सी द मीनिंग ऑफ डायरेक्ट लेबर. Okay, labor which can be easily identified with a particular product, job, etc. Okay, एखाद्या प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट जे व्यक्ती तयार करत असतात
त्या व्यक्तीला आपण वर्कर म्हणतो, बरोबर. आणि या वर्करला त्यांनी केलेल्या कामाबद्दल आपण काय देतो, वेजेस देतो, बरोबर का. फॅक्टरीमध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांनी जे काम केलेलं असतं त्या कामाबद्दल त्यांना मोबदला म्हणून काय दिलं जातं, वेजेस त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणून पहिलं मिनिंग या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की लेबर विच कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. लेबर आपल्याला इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ ए पर्टिक्युलर प्रोडक्ट, जॉब एक्सेट्रा. एखाद्या वस्तू तयार करण्यासाठी त्या लेबरला किती रुपयाचं वेजेस दिलं हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. एखादा जॉब पूर्ण करण्यासाठी त्या लेबरला किती रुपयाचं वेजेस दिलं हे सुद्धा आपण इझिली काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ओके. इट इन्क्लुड्स ऑल लेबर्स or workers which are directly engaged in converting raw material into finished good. बरोबर. याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं बघा, डायरेक्ट लेबर मध्ये कर्मचारी, कारखान्यामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जे कर्मचारी, सगळे कर्मचारी असतात किंवा जे वर्कर असतात ते डायरेक्टली कशामध्ये एंगेज असतात, रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन कशामध्ये करण्यामध्ये, फिनिश्ड गुड्स मध्ये. ओके. कच्च्या मालाचं रूपांतर कशामध्ये करण्यामध्ये हे वर्कर बिजी असतात, फिनिश्ड गुड्स मध्ये करण्यामध्ये बिजी असतात. म्हणून या लेबरलाच आपण काय म्हणतो, वर्कर असे म्हणतो. त्याच्यानंतर ना अजून काय सांगता येईल आपल्याला लेबर बाबत, लेबर स्पेसिफिकली अपॉइंटेड फॉर ए पर्टिक्युलर जॉब, कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा. एखादा जॉब कंप्लीट करण्यासाठी, एखादं काम कंप्लीट करण्यासाठी, एखादा कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी लेबरची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली असते. आणि हे लेबर आणि हे वर्कर काय करत असतात, जो काही त्यांना जॉब दिला असेल, जे काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिला असेल, तर जे काही प्रोडक्शनचं काम त्यांना दिलं असेल तर ते पूर्ण करण्यामध्ये काय असतात, बिजी असतात. ओके. द पर युनिट कॉस्ट इज सिग्निफिकंट, कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. आता एखादी वस्तू तयार करण्यासाठी ज्या वर्करने एक समजा एखाद्या वर्करने एक वस्तू तयार केली तर त्या वस्तूसाठी किती रुपयाचा खर्च आला. समजा एक वस्तू तयार केली, त्या वस्तूसाठी प्रोडक्शन एक्सपेन्सेस आला 4,000. ओके. परंतु या 4,000 रुपयापैकी 2,000 रुपयाची रक्कम ही लेबरला त्या ठिकाणी दिली जाते त्याचा मोबदला म्हणून. कारण ही वस्तू वर्करने तयार केलेली असते, लेबरने तयार केलेली असते आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला 2,000 रुपयाची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते ऍज अ वेजेस म्हणून, बरोबर. मग हे जे 2,000 आहे ही कॉस्ट तशी बघायला गेली तर जास्त आहे. म्हणून दिस कॉस्ट इट व्हेरी सिग्निफिकंट आणि इट कॅन बी पर युनिट कॉस्ट ऑफ दिस इट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ डायरेक्ट लेबर इज these workers are directly involved in the production process, so the cost of such worker, the cost per unit can be easily calculated and this cost is very significant. ओके. एखाद्या वर्करने जर एखादी वस्तू तयार केली तर त्याला मोबदला म्हणून त्या ठिकाणी काय दिलं जातं, वेजेस दिलं जातं. ओके. दिस कॉस्ट ऑफ सच वर्कर, द कॉस्ट पर युनिट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. एका वर्कर किंवा एखादी वस्तू तयार करण्यासाठी किती रुपयाचं लेबर दिलं किंवा किती रुपयाचं वेजेस दिलं हे आपण इझिली त्या ठिकाणी काय करू शकतो, कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करू शकतो. आणि ही जी कॉस्ट असते तशी बघायला गेली तर ही कॉस्ट तशी जास्त असते. म्हणून दिस कॉस्ट इज व्हेरी सिग्निफिकंट असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत फ्युचर्स ऑफ डायरेक्ट लेबर. आता डायरेक्ट लेबरचे फ्युचर्स कोणते ते आता आपण या ठिकाणी बघूया. त्याच्यानंतर काही आपण एक्झाम्पल बघणार आहोत डायरेक्ट लेबरशी संबंधित, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न माझ्याकडून मी करणार आहे. The first feature of direct labor is it can be easily identified with a particular product, job or contract etc. एखादा वस्तू तयार करण्यासाठी किंवा एखादा जॉब पूर्ण करण्यासाठी किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी किती खर्च आला आणि या खर्चापैकी त्या वर्करला त्यांनी केलेल्या कामाबद्दल किती रुपयाचा मोबदला दिला हा सुद्धा मोबदला आपण इझिली काय करू शकतो, कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करू शकतो. हा मोबदला वेजेसच्या रूपात दिला जातो आणि किती रुपयाचा वेजेस दिला हे सुद्धा आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कॉस्ट पर युनिट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड अँड दिस कॉस्ट इज व्हेरी सिग्निफिकंट. आणि ही जी वेजेसच्या रूपाने जी रक्कम लेबरला दिली जाते ती लेबरची रक्कम कशी असते, सिग्निफिकंट असते. तशी बघायला गेली तर जास्त असते. ओके. This is the first feature of direct labor. Next, move to the next feature is
it changes directly with the change in the output. Here output means production. When production increase, the cost of labor also increase. When production decrease, the cost of labor or wages also decrease. ओके, जसं प्रोडक्शन वाढेल त्या पद्धतीने वेजेसची कॉस्ट सुद्धा वाढते आणि जसं प्रोडक्शन कमी होईल तशी वेजेसची कॉस्ट त्या ठिकाणी कमी होते. ओके, लेट्स सी द व्हेरियस एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट लेबर. व्हॉट आर द व्हेरियस एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट लेबर? ओके, द फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट wages paid to carpenter for making furniture. Okay, take a simple example once again. Wages paid to a carpenter for making furniture. Suppose we go to any furniture shop. Suppose if we go to any furniture shop and if you purchase any furniture and its price is rupees 4,000. Out of this 4,000, 1,000 is paid to worker for preparing this furniture. तुम्ही समजा एखाद्या फर्निचरच्या दुकानामध्ये गेला, फर्निचरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना समजा एक फर्निचर आहे 4,000 रुपयाला, तर या 4,000 रुपयापैकी ते फर्निचर बनवण्यासाठी त्या वर्करला किती रुपयाचं वेजेस याच्यामध्ये दिलेलं असतं? 1,000 रुपयाचं वेजेस त्या वर्करला दिलेलं असतं. ओके, कारण त्याने ते फर्निचर बनवलेलं असतं आणि त्याचं श्रम म्हणून किंवा त्याने घेतलेले कष्ट म्हणून त्याला मोबदला म्हणून त्या ठिकाणी या 4,000 रुपयापैकी किती रुपयाची रक्कम दिली जाते? 1,000 रुपयाची रक्कम त्याला ऍज अ वेजेस म्हणून त्या ठिकाणी दिली जाते. ओके, आता या ठिकाणी कारपेंटर जो आहे तो वर्कर आहे, तो डायरेक्ट लेबर म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला ओळखणार आहोत. कारण या कारपेंटरने काय तयार केलेलं आहे? फर्निचर तयार केलेलं आहे आणि हे फर्निचर तयार केल्यामुळे त्याला वेजेस 4,000 रुपयापैकी किती रुपये देणार आहोत आपण? 1,000 रुपयाची रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत. आता ही 1,000 रुपयाची रक्कम जर आपण बघितली तर तशी आपल्याला जास्त दिसते, म्हणून दिस कॉस्ट इज व्हेरी सिग्निफिकंट अँड कॉस्ट पर युनिट ऑफ वेजेस इट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ओके, वर्कर आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड in the production process and the cost per unit of such labor can be easily calculated. This is the first feature of direct labor. तसं बघायला गेलं तर फॅक्टरीमध्ये अनेक वर्कर प्रोडक्शनच्या कामामध्ये बिझी असतात किंवा त्याच्यामध्ये एंगेज असतात. तर अशा वर्करला किती रुपयाचं वेजेस दिलं वस्तू तयार करण्यासाठी, तर ते आपण इझिली त्या ठिकाणी काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. कॉस्ट पर युनिट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड अँड दिस कॉस्ट इज व्हेरी सिग्निफिकंट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारपेंटर इज ए डायरेक्ट लेबर ऑफ दिस फर्स्ट एक्झाम्पल. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट वेजेस पेड टू टेलर फॉर स्टिचिंग ए ड्रेस. ओके, वेजेस पेड टू टेलर फॉर स्टिचिंग ए ड्रेस. ओके, ऑफ रुपीज 2,000. समजा एखाद्या टेलरला एखादा ड्रेस शिवल्यामुळं त्याला आपण 2,000 रुपये दिलेत. ओके, या 2,000 रुपयापैकी आपण म्हणू शकतो की त्या टेलरने जे कष्ट घेतले त्याला त्याचा मोबदला म्हणून 800 रुपयाची रक्कम दिली. 2,000 रुपये खर्च आला ड्रेस शिवण्यासाठी आणि हा ड्रेस शिवला म्हणून त्या टेलरला किती रुपयाची रक्कम आपण देणार आहोत? 800 रुपयाची रक्कम देणार आहोत. मग हे जे 800 रुपये आहेत यालाच आपण वेजेस म्हणू शकतो अँड दिस कॉस्ट इज व्हेरी सिग्निफिकंट अँड दी कॉस्ट पर युनिट कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या एक्झाम्पल मध्ये टेलर जो आहे तो डायरेक्ट लेबर म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट लेबर. नाउ लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट लेबर. ओके, टेक द लास्ट एक्झाम्पल. वेजेस पेड टू द वर्कर्स इन कंस्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. ओके, सपोज आवर कंपनी गॉट ए कॉन्ट्रॅक्ट ऑफ कन्स्ट्रक्टिंग द हाऊस. समजा आपल्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले एक इमारत उभं करण्याचं. ओके, द टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग द हाऊस इज 10 लाख. आता एक इमारत उभारण्यासाठी समजा टोटल खर्च आहे येणार आहे आपल्याला 10 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. बट द लेबर अमाऊंट इज 3 लाख. आणि हा 10 लाख रुपयाचा खर्च जर इमारत उभारण्यासाठी येत असेल तर या 10 लाख रुपयामध्ये वेजेसची किंवा लेबरची जी अमाऊंट असणार आहे ती किती रुपये असणार आहे? समजा आपण समजू शकतो या ठिकाणी 3 लाख. दिस 3 लाख इज पेड टू वर्कर ऍज ए वेजेस.
बरोबर. आता हे जे 3 लाख रुपयाची रक्कम एखादं कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यासाठी किंवा एखादी इमारत पूर्ण करण्यासाठी जो खर्च येतो हे 3 लाख, यालाच आपण वेजेस म्हणू शकतो. आणि हे वेजेस आपण कोणाला पेड करणार आहे? जे वर्कर हे इमारत बांधण्यासाठी बिजी असतात किंवा एंगेज असतात अशा वर्करला आपण हे 3 लाख रुपये काय करणार आहोत, त्यांचा मोबदला म्हणून वेजेस मध्ये आपण देणार आहोत. बघा, इमारत बांधण्यासाठी किती रुपयाचा खर्च येणार आहे? 10 लाख. परंतु या 10 लाखापैकी 3 लाख रुपयाचा खर्च हा वेजेस साठी आपण काय करणार आहोत? पेड करणार आहोत. ओके. The amount of wages is paid to worker according to the time devoted by worker in the completion of this contract. आता ही वेजेसची रक्कम कशी वर्करला दिली जाते हे कन्स्ट्रक्शन मध्ये? तर त्या वर्करने किती तास काम केलेलं आहे ती वेळ बघून त्या ठिकाणी ते वेजेस त्या वर्करला त्या ठिकाणी काय केलं जातं? पेड केलं जातं. नॉर्मली द अमाउंट ऑफ सच लेबर इज क्वाइट सिग्निफिकंट. These are the different example of direct labor. Okay, this is the 3 example of direct labor. Under the point number 3, the workers are considered direct labor. Okay, the first example, the carpenter is considered as direct labor. The second example, tailor is considered as direct labor, and the third example, worker as considered as a direct labor. Okay. In short, direct labor means the labor or the worker who directly involved in the production process or directly involved in converting the raw material into the finished goods. तर थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की डायरेक्ट लेबर म्हणजे काय? असे लेबर किंवा असे वर्कर की जे डायरेक्टली कनेक्टेड किंवा डायरेक्टली इन्व्हॉल्व असतात कशामध्ये? प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. ओके. किंवा असे वर्कर किंवा असे लेबर जे रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्स मध्ये करण्यामध्ये बिजी असतात, एंगेज असतात, अशा वर्करला आपण डायरेक्ट लेबर असे म्हणतो. दिस इज द मीनिंग ऑफ डायरेक्ट लेबर. ओके. अँड द कॉस्ट पर युनिट ऑफ सच लेबर or of such direct labor can be easily calculated. This is the first feature, and second is cost per unit of such direct labor is quite significant. Okay, this is the meaning of direct labor in very short. Now today's lecture we has to be discussed the concept of direct labor, then we discuss the features of direct labor, then we discuss or see the various example of direct labor. Okay, thank you for watching. In our next lecture we will discuss the concept of direct expenses. Okay, thank you.